राम नारायण राम। वास्तविकता किंवा व्यावहारिकतेच्या या नियमातच आपण पुढे जातो। या मंत्राचा तेज, या शब्दाची शक्ती सांगता येणार नाही। यासाठी कोणत्याही विशेष नियमाची गरज नाही, फक्त या यंत्राला वाजवायचे आहे। स्पंदन आपोआप निर्माण होईल। मधुर चव कशा प्रकारची असते हे आधीच माहिती असल्यामुळेच नवजात बाळाच्या तोंडात मध टाकताच ते चोखायला लागते। मंत्राचे मधुर सूर, निनाद हेही असेच असते। गर्भावस्थेत 10 महिने राहिल्यानंतरही आज आपण मूलाधार, मणिपूर या केंद्रांमध्ये गर्भातील कुलकुंडलिनी शक्तीच्या रूपात गुंडाळलेले आहोत। सर्व शक्ती जागृत आहे। साप कसा जागतो? ओरडल्यावर तो ऐकत नाही, कारण सापाला कान नसतात, तो जिभेने ऐकतो। साप जेव्हा आपल्या बिलात असतो तेव्हा गावातले सापेरे त्याच्या बिलाजवळ हिश हिश असा आवाज करतात। साप ते पाहतो, त्यानंतर जिभेचे हालचाल पाहून, सापेऱ्याचा गीत, पिणीचा आवाज ऐकून तो हळूहळू वर येतो आणि सापेरे पटकन त्याचा गळा पकडतो। आपल्या आतला सर्पसुद्धा कुलकुंडलिनीमध्ये गुंडाळून बसलेला आहे। हा साप कोणत्या सापेऱ्याच्या आवाजाने दागेल